एरहवी ब्रह्मपणाची भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवट लियाचे जैसे, पोट न दुखे. ना तरी चेलिया नंतरे, न बुडिजे स्वप्नींचे नि महापुरे, देवी माते पावले ते संसारे, लिंपतीची ना. एरहवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन गाचवरे, लोकाछळाचे. जिये गावीचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पाती उठी एकसरी, 14 जणांची. ब्रह्मपदाचे भाग्य जरी उजळले, सत्यलोक जरी पुण्याच्या बळावर साधकाला प्राप्त झाला, तरी जन्म मरणाचे फेरे काही चुकत नाहीत. पुण्याचे गाठोडे जोपर्यंत आहे, तोपर्यंत हा ब्रह्मलोक. पुण्य संपले की पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. तुला सांगतो पार्था, जसे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही किंवा एकदा जाग आली की स्वप्नातल्या महापुरात माणूस बुडत नाही, त्याप्रमाणे एकदा का माझा परमभक्त मला येऊन मिळाला की जन्म मरणाच्या मर्त्य प्रपंचात तो अडकत नाही. एरवी हा सत्यलोक म्हणजे विश्वातल्या शाश्वत तत्वांचे जणू मस्तक, चिरस्थायी तत्वांमधले अग्रेसर स्वर्गलोकाचे शिखर. हा ब्रह्मलोकातला एक प्रहर दिवस म्हणजे इंद्राचे पूर्ण आयुष्य संपून जाते. एक दिवस आणि रात्र मिळून जो काळ सरकतो, त्या सत्यलोकातल्या कालखंडात 14 इंद्रांची पंगत उठून जाते. जय चौकडिया सहस्त्र जाये, तै ठाये ठावो विळुची होये, आणि तैसेची सहस्त्र वरिये पाहे, रात्री जेथ. येवढे अहोरात्र जेथींचे, तेणेन लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. येरा सुरगणाची नवाई, विशेष सांगावी येथ काही, मुदला इंद्राचीची दशा पाही, जे दिहाचे 14. परिब्रह्म याची आही आठा पहाराते, आपुलिया डोळा देखते, आहा तिगा तयाते, अहोरात्र विद म्हणिपे. 4ही युगांचे एक सहस्त्रावर्तन जेव्हा पूर्ण होते, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो. त्याप्रमाणे 4 युगांचे एक सहस्त्रावर्तन संपले की मग ब्रह्मदेवाची एक रात्र संपते. एवढ्या प्रदीर्घ कालखंडात ज्या भाग्यशाली पुण्यशील पुरुषांचा सत्यलोकात अंत होत नाही, ते स्वर्गातले चिरंजीव पुरुष समजले जातात. इतर जो देवगण स्वर्गात वावरत असतो, त्यांच्या संबंधी नवलाईचे काय तुला सांगणार. देवेंद्राचीच म्हणजे प्रत्यक्ष इंद्राची अवस्था तुला काय सांगणार. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. परंतु ब्रह्मदेवाचे 8ही प्रहर जे आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात अनुभवतात, त्यांना अहोरात्र व्यत्यय म्हणतात. तिये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे, भरो लागे. शारदी येची प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैशी, निगती पुढती. तैशी ब्रह्मदिनाची आदी, हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जव सहस्त्रावधी, निमित्त पुरे. पाठी रात्रींचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्ती लया जाये, तोही युग सहस्त्र मोटका पाहे, आणि तैसे चिरचे. जेव्हा ब्रह्मभुवनामध्ये दिवस उजाडतो, तेव्हा त्याची गणना कधीच करता येणार नाही, असे नाना प्रकारचे व्यक्त चराचर विश्व अव्यक्तातून प्रकट होते. या ब्रह्मभुवनामधले दिवसाचे 4 प्रहर संपतात, तेव्हा ह्या प्रकट चराचर विश्वाचा आकाररूपी प्रचंड समुद्र पूर्णपणे आटून जातो. रात्रीच्या 4 प्रहरात
हे प्रकट विश्व अव्यक्तात पुन्हा विलीन होते. पुन्हा ब्रह्मभुवनामधली पहाट उमलू लागते आणि हा आकार विश्वातला समुद्र पुन्हा भरू लागतो. शरद ऋतू सुरू झाला की आकाशातली अभ्रे आकाशातच विरून जातात आणि ग्रीष्मात ऊन तापू लागले की ही अभ्रे पुन्हा पुंजक्या पुंजक्यांनी प्रकट होऊ लागतात ना, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी म्हणजेच ब्रह्मभुवनामध्ये पहाट उमलून आली की भूतसृष्टीची मांदियाळी सहजपणे प्रकट होते आणि 4 युगांचे सहस्त्रावर्तन पूर्ण होईपर्यंत हा भूतसृष्टीचा मेळावा दृश्य रूपात वावरत राहतो. मग ब्रह्मभुवनामधली 4 प्रहरांची रात्र कोंदाटू लागते. प्रकट दृश्य विश्व अव्यक्तामध्ये पुन्हा विलीन होते. 4 युगांचे सहस्त्रावर्तन संपू लागले की पुन्हा या चराचर विश्वाची निर्मिती होते. हे सांगा वया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळयो आणि संभूती, ये ब्रह्मभुवनींची होती अहोरात्रा माझी. कैसे थोरी वेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साटोपा, परिपुनरावृत्तीची या मापा, शी गजाहला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गापसारा, तो हा दिनोदयी एकसरा मांडत असे. पाठी रात्रींचा समोपावे आणि अपैसाची साठवे, म्हणिये जेथींचे तेथ स्वभावे साम्यासी ये. जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जाहाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिपे. हे सांगण्याचे कारण काय, तर या ब्रह्मभुवनामधला दिवस उजाडला की विश्वाची उत्पत्ती होते आणि रात्र झाली की हेच विश्व पुन्हा लयाला जाते. हे अहोरात्र चालूच राहते. या ब्रह्मदेवाचे मोठेपण मी काय तुला वर्णन करून सांगू. या विश्वबीजाचे तो प्रचंड कोठार आहे आणि या प्रकट विश्वाची जी दिवसा वारंवार पुनर्निर्मिती होते, त्या अमाप ब्रह्मभुवनाची शिगोशिग मर्यादा सुद्धा तोच आहे. हे जे त्रैलोक्य आहे ते ह्या ब्रह्मभुवनामधले छोटेसे गाव म्हण. दिवस उजाडला की हे अंश मात्र त्रैलोक्य ब्रह्मदेवाकडून रचले जाते आणि पाठोपाठ रात्र कोंदाटू लागली की हे त्रैलोक्य मूळ अव्यक्तात साठवले जाते. म्हणजे काय, तर स्वभावतः हे दृश्य विश्व ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये जे प्रकट होते ते रात्री तिथेच पुन्हा अव्यक्तात सामावले जाते. कसे, तर प्रकट वृक्ष हा एका छोट्या बीजामध्ये मूलतः सामावलेला असतो, किंवा अभ्रेही पुन्हा आकाशातच सामावली जातात. तसे हे ब्रह्मदेवाचे प्रकट विश्व, विश्वरूपातले अनेकत्व ज्या अव्यक्तामध्ये पुन्हा विलीन होते त्याला साम्यावस्था म्हणतात. तेथ सम विषम न दिसे काही, म्हणून भूते हे भाष नाही. जे विदूधची जाहालिया दही, नामरूप जाय. तेवी आकार लोपा सरिसे, जगाचे जगपण भ्रंशे. परी जेथे जाहाले ते जैसे, तैसेची असे. तैतया नाव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सूचित, एरवी दोन्ही नाही. जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. इथे दोन्ही जैसी होणी, एकी साक्षीभूत सुवर्णी. तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी, वस्तूचा ठाई. एकदा का ब्रह्मभुवनामधली रात्र सुरू झाली की दृश्यातले आकाश विश्व लयाला जाते. ते मूळ रूपात सामावले जाते. तेथे सम किंवा विषम असे काहीही दिसत नाही.
भूतसृष्टी ही भाषा सुद्धा लोप पावते. दुधाचे दही झाले की दूध हे नामरूप हरपून जाते, तसे हे घडते. आकाराचा लोप झाला की प्रकट विश्वाचे विश्व पण नाहीसे होते, परंतु ते जिथून व्यक्त झाले होते ती ब्रह्मवस्तू जशीच्या तशीच राहते. म्हणजे हे मूळ अव्यक्त स्वरूप ते आकाराला आले की ते व्यक्त. खरे तर ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीच्या अपूर्व खेळामुळे व्यक्त अव्यक्त ही भाषा निर्माण होते. खरे पाहिले तर हे दोन्हीही नाही, हे तू लक्षात घे. कसे ते तुला सांगतो. सोन्याचे अलंकार आटवले की त्यांची सोन्याची लगड होते, आणि याच लगडीपासून जेव्हा अलंकार निर्माण होतात तेव्हा सोन्याचे लगड रूपी अस्तित्व नष्ट होते. ही दोन्ही रूपे वास्तविक एकाच साक्षीभूत सुवर्णाची. त्याप्रमाणे मूळ वस्तूच्या ठायी व्यक्त आणि अव्यक्त विचार आपण जाणून घ्यायचा असतो. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावा अतीत अनादिसिद्ध. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासिले न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा. पाहे पा तरंग तरी होत जात, परी तेथ उदकते अखंड असत, तेवी भूत भावी न नाशत अविनाश जय. ना तरी आटतिये अलंकारी, नाटते कनक असे जया परी, तेवी मरतिये जीवाकारी अमर जे आहे. ही मूळ परमात्म वस्तू व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही. ती नित्यही नाही आणि नाशिवंतही नाही. या दोन्ही भावावस्थांच्या पलीकडे ती अनादि सिद्ध आहे. हे जे दृश्य चैतन्य आहे ते विश्व आकारामध्ये प्रकट झालेले आहे, परंतु ब्रह्मभुवनामध्ये काळोख दाटल्यावर दृश्य विश्व जरी लोप पावले तरी मूळ वस्तू कधी नष्ट होत नाही. पाटीवरील अक्षरे पुसल्यामुळे अर्थ कधी पुसला जात नाही. पाण्यावर तरंग सतत उमटत असतात आणि नष्टही होत असतात, परंतु पाणी तर अखंड वाहते असतेच ना. त्याप्रमाणे भूत मात्र नाशिवंत असले म्हणून मूळ ब्रह्मतत्व मात्र नष्ट होत नाही. तुला मी आणखी एक दृष्टांत देतो. सोन्याची लगड आटवली आणि तिचे अलंकार केले तरी मूळ सोने कधी आटत नाही ना. त्याप्रमाणे जीव जरी नष्ट झाला तरी जीवामधले मूळ आत्मतत्व मात्र अविनाशीच असते.